अक्सर बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हुए देखा है। इस टूर्नामेंट में भी उन्होंने इसके पहले के इस पर्व में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए देखा है। वही साक्षी ऑन स्ट्राइक और नॉन स्ट्राइक के एंड पर जो बल्लेबाज है उसके बारे में मैं क्या कहूं। ऋषिकेश राउत जिन्होंने आज ही, मेरे ख्याल से आज ही 148 रन बनाए। सिलेक्शन मैच था। जी हां, इस मरतबा फुल टॉस गेंद ओवर द कवर खेला है। लॉफ्टेड कवर ड्राइव, गेंद डीप कवर सीमा रेखा के नहीं है। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 5 रन। 4 ओवर का यह मैच होगा, इसलिए बल्लेबाज पहले ही गेंद से थोड़े से आक्रामक मोड में नजर आएंगे। जी हां, ये देखिए, मैंने जिनके बारे में कहा था, ये आक्रामक तेवर साक्षित दिखाते हुए, साक्षित के बल्ले से आता हुआ बैक टू बैक ये दूसरा चौका। चौके के सहायता से रनों की संख्या हाई जंप लगाती हुई 9 रन स्कोर कार्ड पर। देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजी है। एक शॉर्ट पॉइंट, उसी के साथ एक गली की दिशा में फील्डर, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट स्क्वायर लेग, मिड ऑन और मिड ऑफ में फील्डर तैनात है। आहा, इस मरतबा शिरूबिक अपना एक्सपीरियंस झोंकते हुए, शिरूबिक के पास गेंद को घुमाने की, गेंद को कट करने की क्षमता है। और उनके पास जो सबसे बड़ी बात है ना, वो मुझे नजर आती है उनका कॉन्फिडेंस। जी हां, इस मरतबा डांसिंग डाउन द विकेट, थोड़ा सा आगे आए, फुल टॉस बनाकर खेला जरूर, मगर डीप मिड विकेट में सूरज कहां ये कैच छोड़ने वाले थे। बहुत ही बढ़िया कैच। लावण्य दृष्टि मृणमयी खारेपाट 11 को यह पहला झटका लगता हुआ साक्षित के रूप में। साक्षित ने हालांकि बहुत ही बढ़िया शुरुआत की थी। पहली 3 गेंदों में 9 रन खर्च किए थे शिरूबिक ने, इनफैक्ट यहां पे बनाए थे साक्षित ने। मगर कमबैक किसे कहते हैं? एक एक्सपीरियंस जो गेंदबाज होता है वो किस तरह से पुनरागमन करता है, उसका उत्तम उदाहरण यहां पे पेश किया है गेंदबाज शिरूबिक ने। क्योंकि पहली 3 गेंदों में 9 रन, मगर लगातार यहां पे 2 गेंदें बिंदी आ चुकी है और उसी के साथ साथ सलामी बल्लेबाज का विकेट अपने नाम किया है शिरूबिक। शिरूबिक के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। बहुत ही लंबा एक्सपीरियंस, बहुत क्रिकेट उन्होंने खेला है हर मैदान पर। आइकॉन फॉर्मेट, उसी के साथ ओपन लॉर्ड्स में भी उन्होंने बहुत बढ़िया क्रिकेट खेला है। पहले ही ओवर में 30 गज के दायरे में गेंदबाजी करना हमें जितना लगता है आसान, उतना आसान होता नहीं है। क्योंकि सीमा रेखा के नजदीक मात्र 2 ही खिलाड़ी होते हैं और डीप मिड विकेट में जो फील्डर थे ना, उनके हाथों में ही कैच देने पर मजबूर कर दिया है शिरूबिक ने। ये देखिए, फिर से एक बार कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना जाना था। यस, यहाँ पे देखिए अलग अलग तरह के प्रॉन्टिंग हमें आ रहे हैं, मगर इसी बीच मैंने अपने आप को रोका। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और 1 विकेट के नुकसान पर। कमाल की गेंदबाजी, कमाल की वापसी। पहली 3 गेंदों में ही 9 रन आए थे, मगर अंतिम 3 गेंदों में 0 रन। और देखिए थोड़ा सा एक छोटी सी मीटिंग यहाँ पे बुलाई है कप्तान ने, एक हडल बनाते हुए। ये बहुत ज़रूरी होता है दोस्तों, क्योंकि
ये 11 खिलाड़ियों का खेल है। इस खेल को आपको पूरी तरीके से समझना होगा, क्योंकि 11 खिलाड़ी जब तक एकात्मक भाव से एकता के साथ नहीं खेलेंगे ना, तब तक कितनी भी अच्छी टीम क्यों ना हो, ये जीतना बहुत मुश्किल होता है। जब सभी खिलाड़ियों का दिल एक होता है, जीतने के लिए जज्बात दिखाई देते हैं, एक जुनून नजर आता है कि बस मुझे मेरे टीम के लिए योगदान देना है। फिर वो गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, अगर आपको गेंदबाजी करने का मौका नहीं मिलता या बल्लेबाजी करने का भी मौका नहीं मिलता, मगर आपके पास क्षेत्ररक्षण करने का मौका है, तो क्षेत्ररक्षण करके भी आप 1 रन, 2 रन, 3 रन बचा सकते हो, 1-2 कैचेस लपक सकते हो और मैच को टर्न कर सकते हो, मैच में योगदान दे सकते हो। मैच को घूमने के लिए फिर देखिए, आप वो T20 का मैच हो या 50 ओवर का मैच हो या टेस्ट क्रिकेट का मैच हो, इतिहास गवाह है, जहां पे एक एक कैच ने भी मैच को पलटा दिया है। तो यहाँ पे हर एक कैच इंपॉर्टेंट होगा। इस बीच सूरज आया है। हाँ, सूरज के पास भी एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। सूरज का हालांकि हाल फिलहाल में हम देखते हैं कि थोड़ा सा पेस जरूर कम हुआ है, मगर वही एक्यूरेसी, वही लाइन एंड लेन, सही लंबाई, सही दिशा से गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों को प्रभावित करना, बल्लेबाजों को लालच देना। और अक्सर मैं कहता हूं कि लालच बुरी बला है। यह गेंदबाज अक्सर बल्लेबाजों को लालच में डालता है। जी हाँ, इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ बैकफुट पर मानो तैयार थे। जिस तरह से वो गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन नजर आई, अपने पिछले पैर पर जाकर बहुत ही शानदार स्क्वायर कट, 4 रन। सहायता से रनों की संख्या फिर से एक बार हाई जंप लगाती हुई 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर। लावण्य दृष्टि, मृणमयी, खारेपाट 11। जी हां, इस मर्तबा पहली गेंद पर था चौका, इस मर्तबा आया है छक्का। बैक टू बैक 2 बड़े स्ट्रोक, कमाल की बल्लेबाजी। एक विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर। सूरज का ये ओवर क्या महंगा घटेगा? हालांकि कम से कम एक ओवर तो बड़ा चाहिए बल्लेबाजों के लिए। बल्लेबाजों के नजरिए से अगर सोचा जाए तो एक ओवर को बड़ा करना होगा। जी हां, फिर से एक बार वहां पे फील्डर तैनात किया था सूरज ने, मगर उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीधा स्टैंड में, 6। सामने बल्लेबाज है ऋषिकेश राउत, रायगढ़ डिस्ट्रिक्ट का जो लेदर की हमारी जो टीम है, उसके वो कैप्टन भी रह चुके हैं। ये लीजिए, आया और एक आया, आउट ऑफ द पार्क, 6। के लिए एक ओवर काफी होता है, फिर वो कौन सा भी फॉर्मेट का मैच क्यों ना हो। यहाँ पे ऋषिकेश राउत को जैसे ही बल्लेबाजी करने का मौका मिला, वो टूट पड़े हैं। लगातार 4 गेंदों में 4 बड़े स्ट्रोक। दूसरी गेंद पर आया था चौका, उसके बाद ये छक्कों की हैट्रिक। फिर से एक बार, ओहो हो, गई, ये भी गई, 6।
महंगा, काफी खर्चीला साबित होता हुआ। बल्लेबाजी करने वाली टीम लावण्या दृष्टि मृणमयी खारेपाट के लिए एक ऐसा ओवर बहुत जरूरी था। इसी बीच टीम के कप्तान, जी हाँ, ऑफ स्टंप के बहुत बाहर वाली गेंद अवे फ्रॉम द बॉडी खेला था, मगर बहुत ही अच्छी तरीके से वो मिडल ऑफ द बैट भी देखने को मिला, मगर डीप कवर में फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र एक ही रन। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, एक विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर, 4 ओवर का ये मुकाबला, विनर वर्सेस विनर ये मैच जारी है। दोनों भी टीमों ने एक एक मैच, जो कि अपना पहला मैच था, वो जीता था और अब यहां पे जीतकर वो अपने ग्रुप में टॉप करना चाहेंगे सुपर 8 के लिए। फुल टॉस और सही नसीहत, वही नतीजा। ये लगातार 5वां छक्का, ऋषिकेश राउत ऑन द फायर। दो ओवर में क्यों ना हो, मगर बैक टू बैक 5 छक्के आ चुके हैं ऋषिकेश राउत के बल्ले से। क्या ये छठा छक्का भी आएगा? आहा, ये यादगार पल, ये यादगार रात, ये यादगार टूर्नामेंट हो सकता है इस बल्लेबाज के लिए। जिंदगी भर हम जरूर भूलेंगे, मगर ये हालांकि अंतिम गेंद थी, मगर यहां पे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा और रनों की संख्या में इजाफा। रनों की संख्या हो चुकी है 47। बहुत ही बढ़िया स्कोर। ऑप्शन के बाहर, मगर फुटवर्क का इस्तेमाल नहीं था इस मरतबा। फिर से एक बार अपने शरीर से बहुत दूर खेला था। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं और अंपायर जेपी जेपी पैनल के ये अंपायर सादिक राजापुरकर सर, बहुत ही मंझे हुए खिलाड़ी, उसी के साथ एक कमाल के एक्सपीरियंस अंपायर। राइट आर्म राउंड द विकेट, जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट। इस मरतबा चले हैं कदम, गेंद सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार फरार। 6
लगातार 5 छक्के लगाने के बाद सिंगल तो लिया था, मगर फिर से एक बार जड़ दिया है 7वीं गेंद के ऊपर छक्का। देख ए फलक, इस खिलाड़ी की झलक सबसे अलग। क्या कमाल की बल्लेबाजी की है। आज रात जो भी क्रिकेट के दीवाने, क्रिकेट को चाहने वाले इस मैदान में मौजूद है, उनके लिए ये मेजबानी से कम नहीं है। ऋषिकेश राउत की बल्लेबाजी देखना हमेशा एक अलग ही सौंदर्य नजर आता है। ऋषिकेश राउत इतनी ऊपरी स्तर का बड़ा क्रिकेट क्यों खेलते हैं, उसका उत्तम उदाहरण उन्होंने फिर से एक बार पेश किया है। आज का दिन उनके लिए बहुत ही ज्यादा तोहफे लेके आया है। दिन का क्रिकेट 148 रन उन्होंने बनाए थे, मैन ऑफ द मैच रहे थे। ओहो, ये देखिए हैंडसम हंग हशिवरा का ये हीरो फिर से एक बार गरजा है। उनके बल्ले की गर्जन, रन मिलेंगे आधा दर्जन। 6 ढोलक की तरह दोनों तरफ से बराबर यहां पे पिटाई होती हुई। पहला ओवर शुरू वीक का बहुत ही बढ़िया घटा था, मगर उसके बाद यहां पे चौके और छक्कों की बारिश बड़े रनों से ही यहां पे डील होती हुई दिखाई दे रही है। अभी भी 4 गेंदें आना बाकी। दिगोड़ी से बिलोंग करने वाले सूरज खांबे आए हैं गेंदबाजी के मार्ग पर। पहली गेंद पर छक्का, मगर यहां पे कमबैक अच्छा, मगर फिर से एक बार फिर सही नसीहत दी है। गेंद गई है आउट ऑफ द पार्क और मैसेज दिया है, जाओ और गेंद को लेके आओ। तीन गेंदों में आए हैं 2 बड़े स्ट्रोक। पहली 3 गेंदों में आए हैं 12 रन। सूरज को कमबैक करना होगा, क्योंकि रनों का अंबार खड़ा हो चुका है, रनों का पहाड़ खड़ा हो चुका है। 66 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ओहो, इस मतलब नो लुक शॉट खेलने की कोशिश, मगर गेंद बहुत ऊंची गई थी हवा में। उसके पीछे फाइन ले के फील्डर दौड़ते हुए आखिरकार डीप फाइन ले की दिशा में उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए। दूसरा रन यहां पे आसानी के साथ हो सकता था, मगर ऋषिकेश राउत बिल्कुल इंटरेस्टेड नहीं थे। एक ही रन पर यहां पे संतोष दिखाया उन्होंने। 42 रन बनाकर खेल रहे ऋषिकेश राउत। स्ट्राइक एंड पर आरआर टीम से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी। फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया था, मगर इस मरतबा गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया, सीधा विकेट कीपर के हाथों में। आउट OUT। ऋषिकेश राउत जाएंगे मैदान से बाहर। इस मैच खेला जाएगा अमृत स्पोर्ट्स फेडरेशन सासवने और उनका मुकाबला होगा विहान स्पुहा मुंबई खारेपाट 11। तो प्लीज तुरंत आप लोग तुरंत तैयार है। खारेपाट चॅम्पियन, विहान स्पुहा चॅम्पियन, आपण लगेच तयार राहायचं नाणेफेकीचा गोल करण्यासाठी। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। 67 रन ऑन स्कोर कार्ड। चौथा ओवर प्रगति पर, अंतिम में एक गेंद आना बाकी। और लास्ट मैच के हीरो वैभव कांबळे, मैन फ्रॉम अलीबाग कोलीवाड़ा, एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से इस खिलाड़ी ने हर मैदान पर प्रभावित किया है। रॉयल स्पोर्ट्स बोरली इस टूर्नामेंट में भी कमाल की बल्लेबाजी इस खिलाड़ी ने की थी। जी हाँ, इस मरतबा आउटसाइड द लेग स्टंप अपना बल्ला तो चलाया था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। अंपायर जी ने अपने हाथों का इशारा करते हुए वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, रनों की संख्या में इजाफा। 68 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आप देख रहे हैं अलीबाग प्रीमियर लीग। ये लीजिए, आया और एक आया है। एक गेंद खेलने का मौका मिला, उसके ऊपर भी आए हैं 6।
खारेपाट चॅम्पियन आणि अमृत स्पोर्ट्स सासवणे नाणेफेकीचा कौल करायचा आहे आपल्याला. तर मनीष दादा कुठे? मनीष भोईर होंगे तो प्लीज आम्हाला. मनीष दादा कुठे आहात तुम्ही? मनीष दादा नाणेफेकीचा कौल. येस मनीष दादा इथे आहे. मनीष दादा ना वरती आहे ना. मनीष दादा टॉस कर ना. आई आपण आता वळूया. तर कॅमेरामॅन जरा कुठे गेले तर इथे यायचंय. स्पोर्ट्स दोन्हीही स्ट्रॉंग संघ आहेत. एका ठिकाणी निखिल आहे तर एका ठिकाणी आपण पाहतोय गेल्या मॅचचा चॅम्पियन. आपण दोन्ही संघ जे खेळाडू आहेत आणि दोन्ही कॅप्टन गेल्या मॅचला मॅन ऑफ द मॅच होते, प्लेअर ऑफ द मॅच होते. पण आता मात्र काय होणार आहे, चित्र कशा प्रकारे बदलते हे पाहायला मिळेल. कारण रात्र वैरायची असते पण मात्र सकाळ व्हायला आली आहे आणि थोडंसं थंडीचा दव आणि दव मध्ये मैदानामध्ये पसरलेला आहे आणि कुठेतरी डिसिजनला थोडंसं पाठीमागे पाहून बघावं लागेल. आपण करूया या ठिकाणी नाणेफेकीचा कौल. आपल्या बरोबर आहे मनीष भोईर यांच्या हस्ते आपण हा कौल केला जातोय आणि हा कौल पाहूया कुठे चेंडू कौल गेला बाहेर आणि आलाय तो कौल जिंकलाय तो या ठिकाणी पुन्हा एकदा खारेपाट चॅम्पियन या संघाने. दादा काय निर्णय घेणार तुम्ही आता? कारण आता मात्र 4 ओव्हरचा सामना आहे. या अगोदर 5 ओव्हर होते, एक षटक कमी आहे. तर काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार. फिल्डिंग तुम्ही का चॉईस केलेली आहे? बॉलर तर आहेत, बॅटिंग लाईन पण तेवढी आहे. बॉल कॉन्फिडेंस देखिए इनका. म्हणजे मी ह्याला बघतोय बॉलिंग भी अच्छी है और बॅटिंग भी अच्छी है. तो धन्यवाद. आता तुमची या ठिकाणी फलंदाजी निखिल काय सांगेल? फलंदाजी करताना 4 ओव्हरमध्ये किती धावा? अमृत 11चे अमृत जो असतो ना कळसमध्ये किती येईल? 50-55 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू आम्ही. 50-55 करण्याचा प्रयत्न कराल तुम्ही, नक्कीच कराल असं मला वाटतं. आणि खऱ्या अर्थाने तुमची टीम दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत आणि स्ट्रॉंग संघाला पाहण्याची मजा कुठली वेगळीच असते. कारण हे अलिबाग प्रीमियर लीग हे पर्व जे 5वं आहे ना, ह्या एक वेगळ्या लेवलवरती आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलात तर 3.5 लाख रुपये कॅश प्राईज आहे. कोण जिंकणार, कोण घेऊन जाणार या वर्षाचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कुठला संघ बनणार, नक्कीच पाहूया. वळूया थेट कॉमेंट्री बॉक्स जवळ ज्या ठिकाणी आपण आता या ठिकाणी आमचे साखरकर सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या या सुंदर मराठी भाषेमध्ये आपण आता मात्र या ठिकाणी हे वर्णन पाहणार आहोत. कशा प्रकारे हे धावसंख्या बनतील, काय होईल काय नाही हे नक्कीच तुमच्या समोर घेऊन येतील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 24 चेंडूमध्ये 75 धावेची धावसंख्येची गरज या ठिकाणी आहे. मोठी धावसंख्या आणि या मोठ्या धावसंख्येला पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा येतील? साखरकर सर तुम्ही स्वतः पोलीस ऑफिसर आहात आणि आम्हाला बरं वाटतंय कारण तुम्ही सुद्धा एक रक्षक आहात आणि त्यानंतर सुद्धा कॉमेंट्रीची जी आवड आहे ना, म्हणजे काही लोकांनी खेळून नाव लौकिक केलं तर काही लोकांनी प्रशिक्षक कामामध्ये नाव लौकिक केलं तर काही लोकांनी वयाच्या दृष्टिकोनातून पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये एंट्री मारली. दादा काय सांगाल, तुमचा अनुभव काय म्हणतोय क्रिकेटच्या माध्यमातून? चला आपण मॅच कडे बघूया कारण पहिल्या हाफ मध्ये आपण बघितलं ना एक दादा highlights हाफ तर होत लावली. राहणारच आहे. तुमचा अनुभव बघूया काय आहे. 75 कशा होतील? 75 होणार. समोरचा संघ सुद्धा तेवढाच चांगला संघ, तगडा संघ आहे. चांगली स्टारकास्ट त्यांच्याकडे सुद्धा आहे. चला सुरुवात झालेली आहे. संकल्पचा पहिला चेंडू. संकल्पची या वर्षी मोसमामधली गोलंदाजी बघितली ना, लाजवाब गोलंदाजी आहे. परंतु समोरच्या संघात सुद्धा मोने आहे, शिरू आहे, त्याच्यानंतर सुद्धा भरपूर चांगले खेळाडू आहेत. विनोद वाटकरे सारखा चांगला दिग्गज फलंदाज सुद्धा आहे. बघूया काय फलंदाजी करणार आहेत सर्व फलंदाज आणि कशा प्रकारे हे मोठं आव्हान आहे पार पाडणार संकल्प म्हात्रे. क्या बात है, बहुत बढ़िया. अतिशय सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय आणि समोरचा फलंदाज कोण आहे तर अक्षय पाटील. त्याला सुद्धा जखडून ठेवलंय. पहिल्या 2 चेंडूंवर त्याच्याकडे सुद्धा काही उत्तर नाही आहे. एवढी लाजवाब गोलंदाजी केलेली आहे. त्यांच्या फलंदाजाने ऋषिकेश राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जी फलंदाजी केली ना, बेतोड फलंदाजी केलेली, अप्रतिम. आखूड टप्प्याचा चेंडू तुम्ही ठेवू शकत नाही मोन्याला आणि मोन्याच्या मॅट मधून येतोय सुरुवातीचा हा पहिला षटकार.
थँक्यू पिंटेजी. मी बघितलं मगाशी पण 2 चेंडू चांगले टाकले जातात गोलंदाजांकडून आणि तिसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा पडतो आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला जातो. हे मगापासून पहिल्या मॅचपासून मी बघत आलेलो आहे. परंतु संकल्प पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज. एक स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरचा अप्रतिम चेंडूचा टप्पा होता. यॉर्कर लेन डिलिव्हरी होती फलंदाजाकडे. या चेंडूवर सुद्धा उत्तर नव्हतं. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिले 4 चेंडूमधील 3 चेंडू क्या बात आहे, बहुत बढिया. अतिशय अचूक टप्प्यावर वेगवान पद्धतीने टाकलेले संकल्प म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. नंतरचा चेंडू सुद्धा अतिशय उच्च दर्जाचा चेंडू होता. उच्च श्रेणीमधला चेंडू होता. अप्रतिम खेळलं. एक धावासाठी ढकलला गेला चेंडू. धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या झालेली 7. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर 7 धावा. आपण प्रत्येक ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर या 4 ओव्हरमध्ये तुम्हाला जी सरासरी आहे कमीत कमी या ठिकाणी 12 ते 13 धावा येणे गरजेचं आहे, जेणेकरून मॅचमध्ये सामन्यामध्ये आपण या ठिकाणी परतू शकतो. पण मात्र या ठिकाणी गोलंदाजीचा जो दमखम पाहायला मिळतोय, खरोखर अप्रतिम अशी गोलंदाजी या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. रिव्हर्सिप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडवर आदळला. चेंडू गोलंदाजा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन पडलाय. एक अफलातून षटक. एक चेंडू खराब सोडला तर काय लाजवाब गोलंदाजी त्याच्याकडून झालेली आहे. संकल्प मात्रेची लाजवाब अद्वितीय अशी गोलंदाजी. पहिल्या षटकाची समाप्ती. पॉवर प्ले समाप्त झालेला आहे आणि पॉवर प्लेला पहिल्या षटकामध्ये फ्रंटवर आणलंय आपल्या संघाला. अतिशय सुंदर लावण्य दृष्टी मृण्मयी खारेपाट प्रथम फलंदाजी करत असताना लाजवाब फलंदाजी केली. 75 धावांचं लक्ष ठेवलेलं होतं. तदनंतर नाकवा वॉटर स्पोर्ट संघार या संघाचे फलंदाज जेव्हा आलेल्या फलंदाजीसाठी त्यावेळेला संकल्पने लाजवाब गोलंदाजी करून अतिशय चांगला टिचून मारा केला. एक चेंडू खराब गेला. एक षटकाराची नोंद झाली. परंतु तरी सुद्धा फक्त 7 धावा खर्च केल्या. हँडी दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये कर्णधार चेंडू सोपवतोय. अये खारेपाटवाले कुठे आहेत? आवाज येत नाहीये. खारेपाट संघाचे खेळाडू कुठे? जरा आवाज आहे जरा जोरात. कुठे आहेत? कुठे आहेत? अरे वा, आहेत ना? कुठे आहेत? सर्व ठिकाणी आहेत का? आवाज कुठे येतोय? गणपती बाप्पा मंगलमूर्ती. क्या बात आहे. खारेपाटवाल्यांचा जोश उत्साह पाहायला मिळतोय. टाळ्यांचा आवाज एकदा जोरदार होऊ द्या मित्रांनो. दुसरं षटक वैभव कांबळेच्या हातामध्ये. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच. एक शेवटचा चेंडू त्याच्या वाट्याला आला. त्यावर सुद्धा षटकार ठोकला. 600चा स्ट्राईक रेट त्याच्याकडून बघायला मिळाला होता. गोलंदाजीसाठी त्याच्या हातात चेंडू सोपवलाय कर्णधारांनी. बघूया काय होणार या मॅचमध्ये. नाकवा वॉटर स्पोर्ट्स कमबॅक करेल का? आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे मला माहिती आहे. परंतु पहिला चेंडू ऑस्टमच्या खूप बाहेर. एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेला. पंचांनी बघितलं चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप आहे. पंचांचा इशारा आलेला आहे वाईड बॉलसाठी. आपण बघितलं नियमावली दिलेली आहे आणि त्यामध्ये दाखवलेलं आहे की रिव्ह्यू आहे. परंतु तो रिव्ह्यू कशासाठी आहे? धावबाद, यष्टिचित आणि बिमर या 3 गोष्टींसाठी बिमर आहे, रिव्ह्यू आहे. त्याच्यामुळे आपण प्रत्येक कर्णधारांनी त्यांच्या व्यवस्थापनाने सुद्धा नोंद घ्यायची आहे. रिव्ह्यू आहे परंतु धावबाद, यष्टिचित आणि बिमर या 3 गोष्टींसाठी आहे. त्याच्यामुळे पंचांचा निर्णय हा सध्या तरी अंतिम आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज वैभव कांबळे. वैभव कांबळे यांनी मागच्या मॅचमध्ये अप्रतिम असा खेळाचं प्रदर्शन घडवलं होतं. पुढचा चेंडू क्या बात आहे. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. थोडासा दबाव निर्माण होतो ना पिंट्या सर, त्यावेळेला फलंदाजी होत नाही. मगाशी बघितलं अक्षयच्या बॅटमधून कोणत्याही ठिकाणी खेळला तरी चौकार षटकारांची नोंद होत होती परंतु आता दबावाखाली खेळला जातोय. सेकंड इनिंगमध्ये त्याला धावसंख्येचं टार्गेट अचीव करायचं आहे. त्याच्यामुळे ही थोडंसं क्या बात आहे. पॅडवर चेंडू आदळतोय आणि यावेळेला पंचांचे हात उंचावतोय. फलंदाज बाद.
मोन्याच्या इनिंग्स बघितलेल्या आहेत, खेळी बघितलेल्या आहेत, पण मोन्याच्या पायावर चेंडू आदळला आणि पंचांनी लेग बिफोर दिला, परंतु अजूनही एकदाही त्याला नाराज होऊन पंचांकडे रागाने किंवा वेगळ्या पद्धतीने बघताना बघितलं नाही. पंचांचा निर्णय शिरसावंदे मानून तो सरळ मांजराच्या बाहेर आलेला आहे. स्पोर्ट्समन स्पिरिट सुद्धा त्याच्याकडे खूप आहे. नक्कीच तुम्ही मोठ्या लेवलला जेव्हा क्रिकेटर बनता तर तुम्हाला जेव्हा पंच निर्णय जे काही देता ते तुम्हाला मान्य करावे लागतील. त्यालाच आपण बोलतो ना की हे सर्व खेळाडू जे स्पोर्ट्समॅन आहेत, त्यामुळे तुम्हाला एक चांगलं क्रिकेटर बनायचं असेल तर क्रिकेटची अनुशासन तुम्हाला नक्कीच पाळावं लागेल. ते मात्र वारंवार आपल्याला मोन्याकडून पाहायला मिळतं. आणि हे सर्व दिग्गज खेळाडू आहेत. अलिबागचे अनेक खेळाडू ज्यांनी आपलं नाव रोशन केलंय, लौकिक केलं, त्यामधील एक मोन्या आहे. वैभवचा पुढचा चेंडू, नवीन आलेला फलंदाज पोलार्ड, परंतु पहिला चेंडू आपण बघितला ऑफस्टंप पिचिंग चेंडू होता, प्रतिम असा चेंडू होता. फलंदाजाला मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क होणार नाही एवढा तो चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झालेली आहे. पुन्हा एकदा पॅडवर चेंडू आदळतोय, पुन्हा अपील केला जातोय. पंचांचं ठात आभाळात, फलंदाज बाद. मध्ये सुद्धा सामना हातातून निसटलेला असताना चांगली कामगिरी करत आपल्या संघासाठी फलंदाजी चांगली करून पुढच्या फेरीत प्रवेश केला होता. आणि विनरच्या मॅचमध्ये सुद्धा फलंदाजी करत असताना एका चेंडूत 6 धावा पटकावल्या. गोलंदाजी करत असताना पहिल्या 4 चेंडूत एकही धाव खर्च केलेली नाही आणि 2 फलंदाजांना बाद केलाय. एवढी जबरदस्त अशी गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते. नवीन बॅटर मैदानात येतोय, लेजेंडरी फलंदाज ज्याचं नाव क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये खूप आदराने घेतलं जातं, असा हा नवगाव गावचा सुपुत्र, अलिबाग तालुक्याची शान विनोद वाटकरे. कित्येक वर्ष आपला सातत्यपूर्ण, कमीत कमी 20 ते 22 वर्ष सातत्यपूर्ण पद्धतीने फॉर्म राखून आपला फलंदाजीचा दर्जा त्याने आजपर्यंत सिद्ध केलेला आहे. पहिल्या चेंडूवर जोरकस मारतो, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आणखी एक फलंदाज बॅक टू द डग आउट. शेवटचा चेंडू या षटकामधील घेऊन आलाय फलंदाज प्रतीक. फलंदाजीला येतोय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी दुसऱ्या षटकामधील वैभव कांबळेचा शेवटचा चेंडू असेल. वैभव कांबळे शेवटचा चेंडू निर्धाव टाकून किंवा शेवटच्या चेंडूवर हॅट्रिक घेणार का? वैभव इज ऑन अ हॅट्रिक. 3 विकेट्स तर त्याने ओव्हर हॅट्रिक अगोदरच पूर्ण केलेली आहे, परंतु हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. बघूया ही हॅट्रिक होणार का स्पर्धेमधील पहिली. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. हॅट्रिक होणार का? नाही. चेंडू जातो 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. खारेपाट संघ मृण्मयीचा एक सपोर्टर आहे आणि खास पाहायला गेलं तर हेही सुद्धा या
संघाचे संघ मालक आहेत, सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. एक एन्जॉयमेंट पाहायला मिळते. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि कशी मॅच चालू आहे मैदानामध्ये? सुरेख गोलंदाजी. स्पर्धेबद्दल तर काय बोलणं, म्हणजे एक वेगळाच आयोजन आहे. छोटम शेठ म्हणजे ग्रेट माणूस आहेत आणि इथे सगळे पब्लिक लोक आहेत ना, छोटम शेठचे सगळे चाहते वर्ग आहेत आणि इथे सगळं आयोजन केलेलं आहे. त्याला ग्रेट सलाम आहे छोटम शेठने यांना. नक्की छोटम शेट यांना ग्रेट सलाम आहे. आणि जी मॅच मैदानावर चालली आहे, आपला संघ या ठिकाणी दुसऱ्यांदाच असं वाटतंय की फेरीमध्ये प्रवेश करणार असं मला वाटतंय. काय सांगाल संघांबद्दल? 100% दोन्ही पण संघ आपलेच आहेत. खारेपाटचे सगळे प्लेयर आहेत. पोलाड आहे, मोन्या आहे, इकडे मंथन डाकी, साक्षीत पाटील, आपला आमच्या बेलपाड्याचा रोशन पाटील आहे आणि ऋषिकेशची कहली तर एक नंबर बेस्ट आहे. केलाय त्याला ॲब्सोल्युटली ग्रेट आहे तो. नक्की सर्व संघ आपले आहेत. आणि आपण पुन्हा वळूया कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ, ज्या ठिकाणी साखरकर सर आहेत. सर, ओल्ड कॉमेंट्री बॉक्स काय म्हणाल? एका ठिकाणी मॅच चालू आहे आणि चौकार मात्र या ठिकाणी येतोय आणि आता मात्र डीजे वाजल्यानंतर पुन्हा आपल्या समोर धावतो म्हणून घेऊन येतील आमचे सर. मोठं धावसंख्येचं टार्गेट आहे, त्यामुळे ते अचीव करण्याच्या नादामध्ये मोठे स्ट्रोक्स खेळायला पाहिजे. त्याच्यामुळे थोड्याशा चुक्या होतात, कारण समोरचा संघ सुद्धा तेवढाच तगडा आहे. मागचा मॅच या स्पर्धेचा विनर संघ आहे नाकवा वॉटर स्पोर्ट्स आणि नक्कीच त्यांच्यात ती कमबॅक करण्याची कॅपॅसिटी आहे. परंतु यावेळेला 2 षटकांमध्ये थोडेसे बॅकफुटवर गेलेत ते, कारण मोठं धावसंख्येचं लक्ष असल्यामुळे थोडंसं प्रेशर सर्वांना येतो, किती चांगला खेळाडू असला तरी. परंतु हा चेंडू आपण बघतोय आउट ऑफ द लेग स्टंप, पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल. एक अवांतर धावसंख्येत भर झाल्यानंतर धावफलकावर आपण बघतोय 18 धावा लागत आहेत. 75 धावांचं म्हणजे खूप मोठं लक्ष होतं. मंथन डाकी संघाचा संघनायक या ठिकाणी गोलंदाजी करतोय. रेवस एंडकडून गोलंदाजी करत असताना त्याच्याकडे समोर फलंदाज आहे शिरुविक श्रीकांत मोलगी. श्रीकांत मोलगीच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक्स, प्रहार बघायला मिळतोय. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क, षटकार. त्याला थोडासा आकार येतोय. 24 धावांपर्यंत मजल मारली जाते. 24 रन्स ऑन द स्कोर बुक. अद्यापही 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 51 धावांची आवश्यकता आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हेल्मेटवर आदळतोय. कदाचित बॅटला लागून चेंडू हेल्मेटवर आदळला होता किंवा कशा पद्धतीने, परंतु झेल काय होत नाही. त्याच्यामुळे पंचांना काय थोडंसं डोकं लावण्याची आवश्यकता भासत नाही आहे, परंतु धाव पण होत नाही या चेंडूवर. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता एका दुक्के से काम नहीं बनने वाला, खाली बडे स्ट्रोक्स आना लाजनी है, जरूरी है. मोठे मोठे फटके येण्याची आवश्यकता आहे. खूप मोठं टार्गेट आहे. 51 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 रन्स, 9 डिलिव्हरीज रिमेनिंग and 51 runs required. हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. एक अवांतर धावसंख्येत वाढ झाल्यानंतर आमचे गुणलेखक दरणे गुरुजी कळवत आहेत की धावसंख्या झाली 25. क्षेत्ररक्षक आपण बघतोय 4 क्षेत्ररक्षक, 5 क्षेत्ररक्षक आणि सर्व संघांना सूचना सुद्धा आहे की टायमिंग इथे काउंट केला जातोय. 3 षटकं 15 मिनिटाच्या आत पूर्ण करणं गरजेचं आहे, नाहीतर अन्यथा चौथ्या षटकासाठी तुमचा एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल. आणखी एक निर्धाव चेंडू जातोय. थोडंसं सामन्यामधील अंतर जे होतं विजयामधील नाकवा वॉटर स्पोर्ट्स आणि लावण्य दृष्टी मृण्मयी खारेपाट 11 या संघांमधील ते थोडंसं अंतर वाढत चाललेलं आहे. मृण्मयी खारेपाट 11 हा संघ सुपर 8 मध्ये जाण्याच्या मार्गावर जवळजवळ त्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे, कारण या शेवटच्या चेंडूवर सुद्धा 1 धाव मिळते. 5व्या चेंडूवर सुद्धा फक्त आणि फक्त 1 धाव मिळते आणि धावसंख्या होते ती 26 रन्स. 26 धावा धावफलकावर लागत आहेत. मंथन डाकी आपल्या षटकातील पुढचा चेंडू प्रतीकसाठी. प्रतीकने एक अगोदरच्या षटकामध्ये आपण बघितलं होतं चांगली फलंदाजी केली होती एका चेंडूवर चौकार ठोकून, परंतु हा चेंडू अतिशय वेगवान पद्धतीने जातोय. ऑफस्टंपचा वेध घेणारा होता चेंडू, परंतु ऑफस्टंप थोडासा मिस होतोय यष्टिरक्षकाच्या हातात आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर षटकाची सुद्धा समाप्ती होते. 3 षटके पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या आहे 26 धावा, 26 रन्स.
आता शेवटचं षटक आहे आणि या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिलेली आहे. नक्की साखर साखर सर, या ठिकाणी मी जर पाहायला गेलं ना तर कबड्डीचा बादशाह ज्याने या कबड्डीच्या दुनियेत ज्याने नाव रोशन केलं म्हणजे आदिल क्रिकेट आणि कबड्डी दोन्ही म्हणजे जर पाहिलं गेलं तर ना एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळतं. आदिल काय सांगाल, कारण मैदानामध्ये जी मॅच चालू आहे तुमच्या मताप्रमाणे साखर संघ म्हणजे कशा प्रकारे क्रिकेट खेळतोय? साखरमध्ये चांगली टीम आहे ती, पण आता समोरच्या टीममध्ये बॅटिंग झाले म्हणून स्कोर झाला आहे. पण नेक्स्ट मॅच मला वाटतं साखर टीम क्वालिफाय होईल. नक्की क्वालिफाय तर होणारच आहे, कारण जे धावसंख्याचा जो जोर आहे तो कमी वाटतोय. दादा तुम्हाला काय वाटतंय? अरे कबड्डीचा बादशाह तर आहे तो आणि क्रिकेटर पण आहे. ओल्ड कॉमेंट्री बॉक्स. यस, आणखी एक पाऊल पुढे. लावण्यदृष्टी मृण्मयी खारेपाट 11 सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ होणार का? प्रश्नचिन्ह आता संपत. थोडंसं खोडरबर घ्या आणि खालचं पुसत चला. आता अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करून दाखवलेला आहे त्यांच्या सर्व फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी सुद्धा. अतिशय चांगली खेळी गोलंदाजी. शेवटचं षटक गोलंदाज आहे रोशन पाटील. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावांची आवश्यकता आहे. 48 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 5 डिलिव्हरीज. परंतु शिरूच्या बॅटमधून स्टँडच्या बाहेर डिलिव्हर्ड होतोय हा फटका. अप्रतिम स्ट्रोक, षटकार. पासून जर 2-2, 3-3 षटकार आले असते तर मात्र चित्र वेगळं दिसलं असतं. परंतु देर आहे दुरुस्त आहे. पुढच्या मॅचसाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो अतिशय चांगल्या पद्धतीने. परंतु यावेळेला बॅटची कडा घेतली आणि चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रात त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. कोणताही धाव काढण्याचा प्रयत्न फलंदाज करत नाहीयेत. इट्स अ त्रिफळाचीत बाद, फलंदाज बाद. येस, फलंदाजाची बॅटची कडा घेऊन यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि फलंदाज थोडासा नाराज होऊन परंतु मैदानाच्या बाहेर येतोय. नवीन बॅटर मैदानात जातोय रोनित राजन नाखवा. एक बेस्ट ऑलराऊंडर साखर कोळीवाडा संघाचा, प्रदीप स्पोर्ट साखर संघाचा हा खेळाडू आहे. बॉस फायटर साखर संघातून सध्या खेळतोय. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची गणना केली जाते अलिबाग तालुक्यामध्ये. असा हा खेळाडू आपण बघतो प्रत्येक लीग स्पर्धेमध्ये तो खेळत असतो, चांगली गोलंदाजी करत असतो. आज मात्र त्याने गोलंदाजी केलेली नाही. रोनित नाखवा हा पहिल्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटक्यात ताकद कमी होती किंवा टायमिंग अचूक नव्हतं. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, फलंदाज बाद. धावसंख्येत 33च आहे, त्याच्यामुळे लावण्यदृष्टी मृण्मयी खारेपाट 11 संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ असेल आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब शेवटचे 2 चेंडू पडल्यानंतर आम्ही करणार आहोत. त्यामधील 1 चेंडू शिल्लक आहे. वेल डन. खूप अभिनंदन त्यांच्या संघाचं, त्यांच्या संघ मालकांचं सुद्धा. कारण परवा म्हणजे सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरल्यामुळे त्यांची ट्रॉफीवरची जी पकड आहे ती नक्कीच थोडीशी मजबूत होण्याच्या दिशेने वाटचाल. क्या बात आहे, बहुत बढ़िया. रोशन पाटील यांचा हा सुरेख चेंडू आणि या सुरेख चेंडू नंतर या षटकाची, या मॅचची समाप्ती होते आणि मृण्मयी लावण्यदृष्टी मृण्मयी खारेपाट 11 हा संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5 चा.
की पुढच्या येण्या वर्षामध्ये महाराष्ट्र क्रिकेट बोर्डमध्ये खेळणारा, महाराष्ट्र टीममध्ये खेळणारा खेळाडू जर कोण असेल तर ऋषिकेश असेल. कारण टेनिस बॉल क्रिकेट मी नांदेडपाड्याच्या मैदानामध्ये पण ऋषिकेशला पाहिलं, जी अफलातून फलंदाजी केली होती. त्यानंतर आजही त्याची जी बॅटिंग लाईनअप आहे ना ती खूप जोरदार पाहायला मिळाली. ऋषिकेश, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. खारेपाट 11 खेळताना काय सांगाल, मॅच बद्दल काय सांगाल आणि कशी वाटली बॅटिंग? कारण तुमच्या बॅटिंगमुळे आपला संघ आज मात्र टॉप 1 मध्ये जातोय. खूप चांगलं वाटलं टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट करताना. पहिल्या मॅचला डकवर आऊट झालेलो, सो ह्या मॅचला थोडं चांगलं करायचं होतं आणि ते टीमसाठी केलं आणि जिंकलो, सो चांगलं वाटलं. जेव्हा आपण टीम मिटिंग घेतो, जेव्हा मैदानाच्या बाहेर जातो, त्या टायमाला टीम मिटिंग मध्ये कोच वगैरे काय सांगतात, म्हणजे मोटिवेशन कशा पद्धतीचं असतं? काही नाही, सर्वात महत्त्वाचं जे 4 बॉलर्स आहेत कमीत कमी मध्ये कसं थांबवता येईल. आणि जर पहिली बॅटिंग करतोय सो आमचं टार्गेट होतं की कमीत कमी 50च्या वरती धावा करायच्यात. सो बस प्रत्येकाचं रोल डिवाईड केलं आहे. कारण मंथन असेल, वैभव असेल, प्रत्येकजण खूप त्यांचा चांगला रोल पूर्ण करतो. लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट मध्ये फरक काय आहे? काय नाही, बॉल आहे वेगळ्या, बाकी क्रिकेट सेम आहे. फक्त माइंडसेट पॉझिटिव्ह असेल दोन्हीमध्ये चांगलं करू शकतो. मला एवढं माहित आहे, जो टेनिस बॉल क्रिकेट खेळतो ना तो लेदर बॉल क्रिकेट सर्व उत्तम खेळतो, हे मला माहित आहे. आणि तुमच्यामध्ये तेवढी टॅलेंट आहे. नक्कीच आपण टाळ्यांच्या गजराने त्याला स्वागत करूया आणि थेट स्टेजवरती पाठवूया. ज्या ठिकाणी तुम्हाला मनीष भोईर त्या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला त्या ठिकाणी हे शूज तुम्हाला देतील.